सृष्टी नेहमी पूर्वगत एकच होता. त्या भगवंताने आत्म्याची माया निर्माण केली. मायेच्या योगाने आकाश निर्माण केले. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप आणि याच आपापासून या साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली. आणि या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर या सृष्टी रक्षणासाठी बोलावण्यात आलेली शिवसभा, शिवसभा, शिवसभा महादेव आज उपस्थित देवगणांना त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यावी. त्यांच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे ब्रह्म, हे विष्णू, तुमचं म्हणणं योग्य आहे. कारण ब्रह्मदेवांच्या अथक त्या सृष्टीची निर्मिती झाली. या सृष्टीची उत्पत्ती झाली. त्या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर त्या सृष्टीचा विनाश रोखणे गरजेचे आहे. तसेच या सृष्टीचे सौंदर्य वाढवणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुम्हा सर्व देवांना आज या हिमालय समस्तांनी बोलवलंय. तरी आपापल्या कर्तृत्वानुसार आपल्यावर एक कार्य सोपवले जाईल. त्या कार्याचा आपण स्वीकार करायचा आहे. हे शिवशंभू, आपण जे कार्य हे साऱ्या सृष्टीच्या उद्धारासाठी आहे. तरी आम्हाला आमच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे सूर्यदेव, तुझे ते कोणते असे कार्य द्यावयासाठी आपण या सृष्टीवर नेहमीपणे प्रकाश द्यावा. ही सृष्टी तेजोमय करावी. हे सूर्यदेव, हे आपल्या प्रकाशाने कार्य पार पडणार आहे. तरी आपण या कार्याचा स्वीकार करायचा आहे. हे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तिन्ही देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. हे वायुदेव, आपण या सृष्टीवर वायूपणे भ्रमण करावे. कारण या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंना प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. तरी त्यांना इच्छित जीवन जगण्यासाठी आपण त्यांना प्राणवायू पुरवावा. हे कार्य आम्ही तुमच्यावर सोपत आहोत. महादेव, ब्रह्मदेवांच्या मताचे आम्ही सहमत आहे. हे ब्रह्म, हे विष्णू, खरोखरच योग्य मार्ग सुचवला. कारण या सृष्टीचा विनाश रोखायचा असेल तर या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचे सौंदर्य राखणे गरजेचे आहे. त्यासाठी हे यमा तुला एक महत्वाचे कार्य या सृष्टी रक्षणासाठी देत आहे. ते म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचे प्राण घेण्याचे कार्य आपण करायचे आहे.
शिवशंभो, आपण जे काही पूर्णपणे अंमलबजावणी केली, परंतु त्यांचे प्राण कधी व कसे येणे करायचे? हे मानव जन्मले त्याच्या आयुष्य सटविली. मानवाच्या पापाचा गडा भरला तू हा पाप टाक, त्याचे प्राण घे. हे यमा, ब्रह्मदेवांच्या म्हणण्यानुसार या सृष्टीवर पाप आणि पुण्य अखंडपणे चालू राहणार आहे. तरी मानवाच्या पापाचा गडा भरला आणि त्याची इच्छित पूर्ण झाले की आपण हा पाठ टाकून त्याचे प्राण घेण्याचे कार्य करायचे आहे. ठीक आहे देव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा देवांच्या आशीर्वाद माझ्या शिरावर असू द्या. तथास्तु. नारायण नारायण. देवी देवाने मिळून या सृष्टीची रचना केली आणि या रचनेला सृष्टीचे समतोल राखण्याचे कार्य सर्व देवांना विभागून दिले आहे. मग चला तर पाहूया यामध्ये कोण किती तत्पर आहे ते. नारायण नारायण वाचे स्मरिणानी नारायण वाचे स्मरिणानी नारायण करी घेऊन ब्रह्मविना घेऊन ब्रह्मविना ओ करी घेऊन ब्रह्मविना करी घेऊन ब्रह्मविना करी घेऊन ब्रह्मविना ओ करी घेऊन ब्रह्मविना ब्रह्मपुत्राणी नारद कळीला ब्रह्मपुत्राणी नारद कळीला घोष करीनवी प्रभु रामाचा घोष करीनवी प्रभु रामाचा घोष करीनवी प्रभु रामाचा ब्रह्मपुत्राणी नारद कळीला घोष करीनवी प्रभु रामाचा घोष करीनवी प्रभु रामाचा घोष करीनवी प्रभु रामाचा एका जनादरी ब्रह्मपुत्राणी श्रीताई करी रमणा धरी देऊनी ब्रह्मविना धरी देऊनी ब्रह्मविना ओ धरी देऊनी ब्रह्मविना धरी देऊनी ब्रह्मविना धरी देऊनी ब्रह्मविना ओ धरी देऊनी ब्रह्मविना. ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवांनी मिळून याने मला वरदान दिले की मी कोणाची प्राण घेऊ शकतो. परंतु या यमाचे प्राण कोणीच घेऊ शकत नाही. याच्या जोरावर मला त्या लोकांचा राजा बनायचा आहे, राजा. नारायण नारायण गर्व अभिमान सोड मानवा गर्व अभिमान सोड मानवा
अरे यमा, असा कोणता आनंद झाला आहे की तू तुझे देहभान विसरून त्यात अंध झाला आहे? अरे मलाही कळू दे. नारायण नारायण. नारदा, अरे तुला कधी कोणाला चांगलं झालं पाहता येईल, कोणाच्या आनंदात सहभागी होता येत नाही. नारायण नारायण. मनुष्य अंध झाला की असाच बदलतो. नारदा, काय बोलतोस तिकडे? नारायण नारायण. अरे यमा, शांत हो. अर्थाचा अनर्थ करू नको. मी असे म्हटले की अशा कोणत्या आनंदात बेहोश होऊन तू तुझ्या देहभान विसरला ते मलाही कळू दे. नारायण नारायण. नारदा, त्रिजल घेऊन या मला सांगते, तुम्ही कोणाची प्राण घेऊ शकतो, परंतु या यमाचे प्राण कोणीच घेऊ शकत नाही. नारायण नारायण. अरे यमा, तुला वरदानाचा गर्व झाला असून तू गर्वाच्या डोहात उड्या मारू नको. नाही तर जर तिथे संत होईल. नारायण नारायण. पुन्हा का बोलतोस तिकडे? नारायण नारायण. अरे यमा, मी काय बोलणार? तुला तर तिन्ही देवांपासून वरदान मिळालं आहे, तू अमर झाला आहेस. परंतु मृत्यू हा सर्वांना कटल आहे. परंतु तुला अमरदान मिळाले आहे. वा वा यमा वा. येतो मी. नारायण नारायण. थांब म्हणाल तुम्ही. नारद मुनी, तुम्ही देवांचे दास, मला मिळाल्या वरदानातून आग लागली असेल अंगास. नारदा, जर काही आम्हाला ठरवलं तर या समस्त ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. शक्य नाही, या समस्त ब्रह्मांडाचा राजा होणार यमराज. श्रीदेवांच्या वराची प्रचिती म्हणजे पृथ्वी आणि पाताळ जिंकू. पहिली स्वारच्या देवेंद्राच्या अमरावतीवर देवेंद्राची अमरावती काबीज करू. तिथे तिथे या माझी सत्ता. देवेंद्र सिंहासनी. नारायण नारायण. यमाला तर वेगळा तर्क लावून घेतला आहे. मग चला तर यम देवेंद्राकडे जाण्याआधी आपल्याला देवेंद्राला सूचित केले पाहिजे. नारायण नारायण. यमपुरीचा वादे चौघडा. यमपुरीचा वादे चौघडा. वादे हा चौघडा. हो वादे हा चौघडा. आयुष्य सरता देईल पत्र जाशील रे उघडा. आयुष्य सरता देईल पत्र जाशील रे उघडा. आयुष्य सरता देईल पत्र जाशील रे उघडा. आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा. यमपुरीचा वादे चौघडा. यमपुरीचा वादे चौघडा. वादे हा चौघडा. ओ वादे हा चौघडा. आयुष्य सरता येईल
नारायण. यावे नारद मुनी यावे. आज या अमरावतीत येणं म्हणजे सर्व काही कुशल मंगल तर आहे ना. भगवंत, आपल्याला तर माहितच आहे, शिव दरबारी प्रत्येकाला वेगवेगळी कामे दिली होती, परंतु या मला दिलेल्या कार्याचा त्याने वेगळा दर्द लावून घेतला आहे. नारायण नारायण. नारद मुनी, त्या यमाला तर फार महत्वाची कामगिरी दिली होती. ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे सर्व जीवजंतूंचा समतोल राखून मानवाचे प्राण ओढून घेण्याचे. नारायण नारायण. आणि याचाच फायदा घेऊन यम तिन्ही लोकीला राजा म्हणून पाहतोय. काय सांगता नारद मुनी? होय देवेंद्रा. आणि पहिली स्वारी तो आपल्यावर जाणार आहे, तेव्हा सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. नारद मुनी, तुम्ही काही चिंता करू नका, सांगतो त्या यमाचा पराक्रम. मग चला तर यम इकडे येण्याआधी आपल्याला इथून गेले पाहिजे. नारायण नारायण. एक वेळ करी या दुःखावे गळे. 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 दुरितांचे जाळे उगवली. दुरितांचे जाळे उगवली. आठवीन पाय हा माझा नवस. 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 एक वेळ करी या दुःखावे गळे. एक वेळ करी या दुःखावे गळे. एक वेळ करी या दुःखावे गळे. एक वेळ करी या दुःखावे गळे.
यमा तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे. देवेंद्र तू ती अमरावती सोडून दे. यमा तिने देवांच्या वरदानाने तू डोळे असून अंध झालेस, तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाले आणि म्हणूनच तू वेड्यासारखे बडबडत आहेस. यमा लक्षात ठेव, असुरी मार्गाने मिळवलेले धन कदापि टिकत नाही आणि कदाचित ते मिळवताना त्याचा अंत देखील होतो. देवेंद्र माझा अंत माझा अंत. देवेंद्र मला अमरावतीचा राजा, हे राजा आपली अमरावती जाणार, त्याचबरोबर तुम्ही जाणार. इथे सत्ता चालणार ती मुलं या माझी. इंद्र देवराज इंद्र आहे मी. हे राज्य माझे आहे, इथे सत्ता देखील माझी असेल. यमा लक्षात ठेव, या राज्याचे रक्षण करण्यासाठी हा देव इंद्र सदैव तयार आहे आणि हा इंद्र तुझा हा गर्व नक्कीच उतरवणार. देवेंद्र तुम्हा सर्व देवांना या अमरावतीचा काळ झालाय. तुम्हा सर्व देवांचा सर्वनाश करा. मग पाहूया तुझ्यात किती हिंमत आहे ती.